धुले शहर के देवपुर क्षेत्र में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां पुलिस ने एक कैफे पर छापा मारा और पर्दे के पीछे चल रही अश्लील गतिविधियों में लिप्त कई युवक युवतियों को हिरासत में लिया। धुले शहर के देवपुर क्षेत्र में पुलिस ने एक अवैध कैफे पर छापा मारा, जहां कॉलेज परिसर में लड़के और लड़कियां अश्लील हरकतों में लिप्त थे। पुलिस ने गुप्त सूचना पर कार्रवाई की, जिसमें कई युवक युवतियां पकड़े गए। विधायक अनूप अग्रवाल और नगर आयुक्त अमिता डांगरे पाटिल ने इसे असामाजिक गतिविधियों को रोकने के लिए महत्वपूर्ण कदम बताया। पुलिस अधीक्षक श्रीकांत देवरे ने कहा कि इस तरह की कार्यवाही जारी रहेगी, मामले की जांच जारी है और अन्य आरोपियों की तलाश जारी है। आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत, की जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेले, त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत आणि त्यांचे जे इथले मालक आहेत हे जे सगळे असे काळे धंदे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो। तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ मला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करतो। कारवाई झाली आहे। 4-5 दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या। त्या अनुषंगाने आदरणीय SP साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। तर SP साहेबांनी पहिले 3 दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बेकायदेशीर कॅफे असतील, अशा लॉजेस असतील, त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली, सर्व सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी धडक कारवाई केली। तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात, अक्षरशः कॉन्डम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्यात। एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात, अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी SP साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच। आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील, ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल, त्यांनाही हात जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका। आणि आपल्या मुली बाळांना, माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते, आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं, त्यांचे मोबाईल चेक करावे ही विनंती करतो।